शाले गावावरून तांड्यावरून गावागावावरून स्वइच्छेने आज लोक आली। रात्रीपर्यंत फोन आम्हाला यायचं आणि सगळे या ठिकाणी आशीर्वाद सामील झाले। मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते। या गर्मीमुळे त्रास झाला असेल तर क्षमस्व, पण नक्की ही लढाई आता दिसून येत आहे ही सगळ्यांची लढाई आहे। निवडणूक जरी माझी असली तरी विजय हा लोकशाहीचा झाला पाहिजे आणि सोलापूरच्या जनतेचा झाला। देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती की सुशील कुमार शिंदे इंजिन आहेत, आता ते प्रणितीताईंनाच इंजिन मध्ये बसवणार। मात्र भाजपचं जे इंजिन असणार आहे ते नरेंद्र मोदी यांचंच आहे आणि जे बाकीची जे भाजप मुद्द्यावर बोलतच नाहीये। ते मुद्द्यावर त्यांना मुद्देच नाहीये, कारण 10 वर्ष त्यांनी काहीच केलं नाही, त्यांना पण माहिती आहे ते तोंडावर पडलेत आता। आणि म्हणून विषयांतर करून दुसरे विषय त्याचं काही घेणं देणं पण नाही। तिथे शेतकरी मरतोय, तिथे गरीब महिलेला निराधार पैसे नाही आहेत, तिथे पाणी नाहीये, सोलापुरात तीव्र टंचाई आहे ना, एवढं सुचतं। आता जनता ऐकून घेणार नाहीये, जनता खूप हुशार झाली आहे आणि तीव्र रोष पण आहे जनतेच्या मनात भाजपच्या। तुम्ही उमेदवार आहात पण टीका साहेबांवर केली जाते, कसं पाहता येईल? त्यांना मागच्या त्याचं उत्तर दिलेलं की मी उमेदवार आहे, माझ्याशी लढा आणि विषयांतर करू नका, मुद्द्यावर बोला। आज त्यांचे दोन्ही खासदार, माजी खासदार त्यांच्या सोबत उभे पण नाहीये, दिसत पण नाहीये, त्यांना लाज वाटते का त्या खासदारांची? आणि इथे जे माजी खासदार काँग्रेसचे होते आदरणीय शिंदे साहेब, ते खांद्याला खांदा लावून आमच्या सगळ्यांसोबत सोलापूरची अजूनही सेवा करत। देवेंद्र फडणवीस म्हणत आहे आई वडील दोघंही सोबत पायी चालत आलेले, रथावर न चालत तुम्ही सगळं कुटुंब पायी चालत होतं, काय नेमक्या भावना होत्या? मला असं वाटतं ही ऊर्जा लोकांकडून मिळते आणि लोक आमचे केंद्रीय बिंदू आहेत। आम्ही लोकशाहीमध्ये विश्वास करतो आणि लोकांना देव मानतो। लोकांची सेवा ही आम्ही सगळे शेवटच्या श्वासापर्यंत करत राहू। लोक आहेत म्हणून आम्ही। देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की पाण्याच्या प्रश्नावरून की बाबा हे केवळ स्वप्न दाखवतात, आम्ही स्वप्न पूर्ण करणारी माणसं आहोत। मग मला सांगा, 2 वर्ष झाले महानगरपालिका निवडणूक का नाही घेतली? उजनीचं नियोजन का नाही केलं? उजनीच्या आवर्तनाच्या मीटिंगला आमदारांना का नाही बोलवलं गेलं? केवळ बीजेपी ही जबाबदार आहे। सोलापूरचा तीव्र पाण्याचा जो प्रश्न आहे त्याला फक्त दोषी ही भारतीय जनता पक्ष आणि ह्यांचे सगळे नेते आहेत आणि म्हणून आज सोलापुरातला शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस हा त्रस्त आहे। 30,000 घरं तयार केली। एक मिनिट, आम्हाला प्रश्न पूर्ण होत्या, त्याचं श्रेय देखील भाजपने घेण्याचा प्रयत्न केला। त्याचं उत्तर आज आडम मास्टरजींनी दिलं आहे की ते 30,000 घरं जी बांधली ती आदरणीय मनमोहन सिंगजींच्या आशीर्वादामुळे, आदरणीय सोनियाजींच्या मार्गदर्शनाखाली ती बांधण्यात आली आणि ते बरोबर आडम मास्टरजींनी त्यांच्या शब्दात त्यांना उत्तर दिलं। आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील आपल्या सोबत खांदा लावून आलेले आहेत, कसं वाटतं एकंदरीत? काय राज्यभरात वातावरण? आम्ही जेव्हा पटोले साहेब जेव्हा ज्या प्रदेशाचे प्रदेशाध्यक्ष झाले त्यांच्यासोबत मी देखील कार्याध्यक्ष झाली। आम्ही एक खंबीर टीम म्हणून महाराष्ट्रात त्यांच्या नेतृत्वाखाली आहोत आणि आज भावाच्या रूपाने ते मला आशीर्वाद देण्यासाठी काडादी साहेब पण आहेत, काकासाठी आहेत, खंदारे साहेब। 1.5 महीने से विविध मुद्दों पर आरोप प्रत्यारोप, चुनाव है लोकसभा का, किस मुद्दे पर होगा? चुनाव जो है वो सिर्फ और सिर्फ काम के मुद्दे पर होना चाहिए। तो बीजेपी को पता है कि उन्होंने कुछ काम नहीं किए, इसीलिए वो दूसरे मुद्दे को लाते हैं। हमेशा हमारे शोलापुर में बाहर के लोग आके धर्म और जात पात के नाम पे तेढ़ निर्माण करना की कोशिश करते हैं, लेकिन अभी लोग बहुत होशियार हो गए हैं और लोग उनको सबक सिखाएंगे और लोग बताएंगे कि लोकशाही अभी भी जिंदा है।